हे काय आहे की एक खूप चिंतेची बाब आहे की ज्या प्रकारे आपल्याला देशामध्ये जे एक कमी पर्सेंटेज आपल्याला वोटिंगचा बघायला मिळत आहे ते लोकशाहीला खूप धोकादायक आहे. आणि त्याचं कारण काय आहे हे स्पष्ट झालेलं आहे की लोकांचा विश्वास या राजनीतीवर आणि आपला पॉलिटिकल सिस्टमवर संपू लागलेला आहे. म्हणजे मतदान ते एका कॅन्डिडेटला करता विश्वासाने, कारण त्याला दुसरे जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांना पटत नाही, म्हणून एका कॅन्डिडेटला ते मतदान करतात. निवडून आल्यानंतर ते पैसे घेतो किंवा कोणत्या लालसामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जातो. म्हणजे लाखो जे मतदार आहे त्यांचा धोका करण्याचं हे काम करतं. म्हणून हे पर्सेंटेज कमी होत आहे. ते देशासाठी चिंतेची बाब आहे. माझी अपेक्षा आहे की येणारा लोकसभामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे की आपण लोकांचा मोरल कसा बूस्ट करता येईल आणि लोकांना का बंधनकारक करता येईल कि 5 वर्षामध्ये एकदा तरी तुम्ही मतदान करायला या। पर उंगली उठाना बहुत आसान है। अगर आपने काम किए तो मुझे ये बताइएगा कि महाराष्ट्र के अंदर शिवसेना फोड़ने की क्या जरूरत थी। मुझे ये बताइएगा कि राष्ट्रवादी कांग्रेस फोड़ने की क्या जरूरत थी आपको। मुझे ये बताइएगा कि आपने इतना अच्छा काम किए है तो जिस मंत्री के बारे में, जिस नेता के बारे में, राष्ट्रवादी कांग्रेस के बारे में आपने कहा था कि नेचुरली करप्ट पार्टी, और जिसके नेता के बारे में कहा था कि इसने 70,000 करोड़ का घोटाला किया है, उसके 8 दिन के बाद उसे अपने पक्ष में लेके आ जाते हैं, उसे उप मुख्यमंत्री बना देते हैं करके। तो देखिए, आप जनता को इतना बेवकूफ मत समझिएगा उसमें। लेकिन जिंदा हो गया, इसका फायदा किसको पहुंचेगा? देखिए क्या है कि अब ऐसे बातों के ऊपर कोई ध्यान नहीं देता है। फजूल के मुद्दों के ऊपर कोई बहुत ज्यादा ये नहीं करता है, क्योंकि हर आदमी को ये चाहिए यार मेरे घर में पानी आ रहा है क्या नहीं, मेरे घर के सामने की रोड बनी हुई है क्या नहीं। तो यहाँ पर वोट डाइवर्जन होने के चांसेस है, क्योंकि खुद ओवैसी साहब ने कहा कि मुझे यहाँ पे जो दफना दिया जाए इस जमीन से मुझे तो उन्होंने क्या गलत किया है। आप मरने के बाद कहाँ वो होना चाहिए, आपका अंतिम संस्कार कहाँ होना चाहिए, आप तय करेंगे ना। उन्होंने क्या बोले हैं, उन्होंने क्या बोले हैं, यार इस जमीन से मुझे मोहब्बत है, इस जमीन से मुझे मोहब्बत है, तो अगर मैं मर जाऊं, मरना सबको है, आपको भी मरना है, तो आप भी है तो अपना विल दे दीजिएगा कि मुझे अंतिम संस्कार इस शमशान भूमि में करवाना। उन्होंने कहा है, उन्होंने ऐसा कुछ नहीं कहा। 15 मिनट वर्सेस 15 सेकेंड, ये जो नई राजनीति। देखिए, बकवास सवालों का बकवास जवाब मैं देने के लिए तैयार नहीं हूँ। ये मुद्दा विकास के मुद्दों के ऊपर है, और जो लोगों के पास काम की बात नहीं है वो बकवास करते रहते हैं। यहाँ पे भी मोहतरमा आई थी और उन्होंने बकवास बातें करके चली गई। आपको लगता है कि देश में इस बार बदलाव होंगे? देखिए, लोकशाही को अगर मजबूत रखना है तो सरकारें बदलती रहनी चाहिए। लोकशाही का सबसे बड़ी ताकत जो है कि आपके पास एक स्ट्रांग ऑपोजिशन होना चाहिए। अगर एक ही सरकार बार बार आती रही तो वो जनता को टेकन फॉर ग्रांटेड ले लेती है। तो सरकारें जब बदलती है तो बदली हुई सरकार, विपक्ष जो रहता है वो चुस्त रहता है कि अगले टाइम मुझे भी उठा के फेंक डालेंगे करके, तो वो जनता के हित में काम करती है। ठीक, थँक्यू। बरोबर मराठीत बोला। आपण परिवार सोबत आले होते, आपण मतदान केले। 3 चरणांमध्ये मतदानाचे प्रतिशत महाराष्ट्रात कमी अजून काय आहे की मी आज माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं। मागच्या 2-2.25 महिन्यापासून फक्त 3 तास झोपायचं, आणि आता आज फायनल डे होतं। लोक कोणाला मतदान करतील हे सिक्रेट बॅलेट असतात। तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रचार करा, लोकांनी आपला मन तयार केलेलं असतं की कुणाला मतदान करायचं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे। नाहीतर या शहराची एक ओळख होती, निवडणूक आली हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे अशा प्रकारचे मुद्दे घेऊन ते निवडणूक लढायचं। मग कोणीही रस्त्याच्या बाबतीत बोलायचं नाही, पाण्याच्या बाबतीत बोलायचं नाही, रोजगाराच्या बाबतीत बोलायचं नाही, एअरलाईन रेल कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा व्हायची नाही। इन दी एंड सगळी काय हे होतं की जात काय आहे, धर्म काय आहे, माझा माणूस आहे, माझ्या धर्माचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझ्या मजहबचा आहे, त्या आधारावर निवडणूक व्हायची। पहिल्यांदा मला असं बघायला मिळालेले आहे की जे लोक 20 वर्ष फक्त जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढायचं
ते आज कुठल्याही प्रकारच्या जातीचा मुद्दा काढत नाही होते. त्यांनाही माहित पडलेलं होतं की बाबा आपल्याला लोक प्रश्न विचारणार आहे की काम काय करणार आहे. ओके. तर एक पॉझिटिव्ह मला असं वाटतं एक चेंज इथे झालेला आहे आणि 4 जूनला जेव्हा निकाल येतील तर तुम्हाला कळेल की म्हणजे लोकांनी कशा विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर भरभरून मतदान दिलं. काय हे की ते आपणही बघितलेले आहे की ज्या प्रकारे जेव्हा इलेक्शन जवळ येत होती मलाही माहित होतं की अशा प्रकारच्या पुन्हा ते मुद्दा काढण्यात येईल. पण लोक खूप हुशार झालेले आहेत. त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे आणि त्या सोशल मीडियामध्ये ते सगळं बघत आहे की लोकसभामध्ये या माणसांनी कोणकोणते मुद्दे उपस्थित केलेले आहेत, रस्त्यावर कशा प्रकारचे कोणकोणते आंदोलनं केलेले आहेत, विकासाचे कोणकोणते कामं केलेले आहेत, ते सोशल मीडियावर सगळ्या लोकांना बघायला मिळतात. किती आहे तुम्हाला मला पहिले 2019 मध्ये 100% विश्वास होता. यावेळी 200% विश्वास